नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही हरियाणामध्ये राहत असाल आणि नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हरियाणा सरकारची ही योजना तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकते. वास्तविक हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2026-27 या वर्षासाठी 2,23,658 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, जो मागच्या सुधारित अंदाजापेक्षा 10% जास्त आहे. सरकारनं हा अर्थसंकल्प जनतेच्या सूचनांवर आधारित असल्याचं म्हटलंय आणि शहरी विकास, वाहतूक सुधारणा आणि रोजगार यांच्यासारख्या मुद्द्यांवरती विशेष भर यामध्ये देण्यात आलाय. या अर्थसंकल्पामध्ये हरियाणा सरकारनं महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं मोठा निर्णय घेतलाय. विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना नायब सिंग सैनी यांनी स्पष्ट केलंय की महिलांचा सहभाग वाढवणं, सुरक्षित वाहतूक आणि सुविधांचा विस्तार यावरती सरकारचा भर असेल. या आधारावरती जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावावरती वाहन खरेदी केलं तर त्यांना आता विशेष नोंदणी सवलत ही दिली जाणार आहे. या निर्णयामुळे महिलांची संपत्ती वाढेल आणि त्यांना आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी मिळतील असा सरकारचा विश्वास आहे. या व्यतिरिक्त हरियाणा सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त कर सवलत योजना जाहीर केली आहे. तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हरियाणात जर तुमची पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावावरती वाहन खरेदी केल्यास तुम्हाला नोंदणीमध्ये किती सवलत मिळेल ते. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार महिलांच्या नावावरती नोंदणी केलेल्या वाहतूक व्यतिरिक्त वाहनांवरती 1% मोटार वाहन कर सवलत दिली जाईल. याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेने स्वतःच्या नावावरती कार किंवा वैयक्तिक वाहन खरेदी केलं तर तिला नोंदणीच्या वेळी थेट कर लाभ मिळणार आहे. यामुळे अधिक कुटुंब महिलांच्या नावावरती वाहन नोंदणी करण्यास प्रोत्साहित होतील असं सरकारचं म्हणणं आहे. राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्याची 20% मोटार वाहन कर सवलत आणखीन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत दुचाकी, 4 चाकी, इलेक्ट्रिक वाहनं आणि ई रिक्षांना लागू होईल. प्रदूषण कमी करणं आणि स्वच्छ ऊर्जा वाहनांना प्रोत्साहन देणं हा या निर्णयामागचा सरकारचा उद्देश आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही हरियाणामध्ये राहत असाल किंवा मग हरियाणामध्ये जर तुम्हाला तुमच्या बायकोच्या, मुलीच्या किंवा आईच्या नावावरती जर कार घ्यायची असेल तर मोठी सवलत तिथे तुम्हाला सरकार देत आहे. सोबतच जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर अजून जास्त सवलत मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.